म्हणजे शालिनी कमाल दिसते. म्हणजे मल्हार काय म्हणेल तर ओ शालिनी बाई लई झाक दिसता बरं का तुम्ही. सो आज ती खूप सुंदर दिसते, झाक दिसते. आवा असं कधी कोड कौतुक करत नाही तुम्ही, पण आज करायले गणपती बाप्पाच्या निमित्ताने तर लई छान वाटायले. बाप्पाजवळ प्रार्थना करायले मी पैलवानी सोडून बाकी बी काहीतरी अजून करण्याची सद्बुद्धी बाप्पाने तुम्हाला द्यावी. गणेशोत्सवाचा उत्साह आहे आणि तसा माहोल आहे, कारण स्टार प्रवाहाचा गजर अष्टविनायकाचा हा कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने सगळे जमलेले मालिका कलाकार आणि अर्थात शालिनी आणि मल्हार आहेत. पण किती गोड, म्हणजे किती छान लुक आहे. सगळे तारीफ करतात, सगळे कौतुक करतात. थँक्यू सो मच. कुणाला जाते क्रेडिट? मला माझी खरं तर सांगू सुरुवात झाली ह्याच्यामुळे. आम्ही असेच फोटो बघत होतो की यावेळेला काय वेगळं लुक करूया, छान दिसेल असं. तर माझ्या डिझायनरला मी सांगितलं होतं, तिने काय रेफरन्सेस पाठवले. तर मी म्हटलं बघा या रेफरन्सेस आले, त्याला काय खायला पाहिजे ना वेगळं असं. तर एक फोटो बघितला, म्हटलं हे कर, हे खूप छान दिसेल. तो असं कधी केलं नाही आहे. मला असं म्हटलं चल करूया आपण तसं. तर असं ते लुक सिलेक्ट झालं आणि ते पूर्ण परफेक्ट करण्यामागचं श्रेय मात्र दुर्वा पैठणीचं दर्शनाचं आहे, ज्याने पूर्ण लुक डिझाईन केला सुंदर. म्हणजे नथीपासनं सगळं तिने. बरं हा पाऊच तू बघत असेल, या पाऊच सगळ्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी आहेत. आम्ही आता ही दुसरी शालिनी लिहिलेलं पाऊच आहे हा, आणि त्याच्यामध्ये एक नथ आहे. त्याच्यामध्ये माझा आवडता मोबाईल ह्याच्यामध्ये, आणि ही दुसरी नथ आहे ती मी आता घालणार आहे. हे असे लहान मुलांसारखं चाललेलं असतं माझं. जरा वेळ एखादं म्हणजे त्या बिंदीपासनं इयरिंग्सपासनं हातातल्या सगळ्या गोष्टी परफेक्ट मॅच झाल्या. आणि मागे ब्लाऊजच्या मागे वळून बघा जरा, किती गोड बालगणेश आहे. आणि मला सगळ्यात आवडलं त्याला तो घुंगरू, इतका क्यूट आहे तो घुंगरू छोटूसा, तुम्हाला फार आवडलेला आहे. सो ओव्हरऑल मी खूप खुश आहे या लुकवरती. आणि ह्याचं पण असं झालं होतं की अरे मी काय वेगळं करू म्हणून. ह्याने तर जे डिझाईन केलं ह्याचं लुक ते तर म्हणजे इतक्या लांबून झालेलं आहे, 1-2 दिवसात पटकन क्रेडिट जातं ना या डिझायनरला. सो हा जो डिझायनर आहे तो मुलगा उदगीरचा आहे, म्हणजे लातूर, माझं गाव लातूर. सो लातूरमधनं मला डिझाईन त्याला माझ्यासाठी करायचं होतं. आणि अनफॉर्च्युनेटली यावेळेस असा इन्सिडेंट झाला की माझी जी स्टायलिंग आहे तिला करता नाही आलं, म्हणून त्याने हे डिझाईन केलं आहे. आकाश नाव आहे त्याचं, आकाश मंडळकर, मॅक हा त्याचा ब्रँड आहे. सो त्यांनी हे सगळं माझ्यासाठी केलं आहे आणि खूप लांबून 2 दिवसामध्ये. सो ही धोती अँड ऑल, आणि हे काही न भेटता पटकन असं कॉस्ट्युम रेडी करणं. हो. मी तिकडे पर्सनली न जाता, कॉस्ट्युम ट्रायल न करता डायरेक्ट पाठवून दिलं आणि माझ्या मापाचं. सो हे सगळं क्रेडिट आकाशला जातं. ही मजा ना तुमच्या, म्हणजे स्टार प्रवाह या वाहिनीचे विविध कार्यक्रम आम्ही बघतो. प्रत्येक कार्यक्रमात तुमचे लक्षवेधी लुक असतात आणि ते पाहायला छान वाटतं. पण मल्हारला जर मी विचारलं की शालिनीला काय कॉम्प्लिमेंट द्यायचं आहे आजच्या लुकसाठी? अरे सकाळपासून कॉम्प्लिमेंट देतो ना मी. बरं मग शालिनीला सांग. 2 वर्षाचं नाही विचारा अजून विचारा. 2 वर्षापासून जे काही उत्तर राहिलं होतं ते सगळं कम्प्लीट करत होतं. कधी नाही इंटरव्ह्यूच्या समोर कर कौतुक कर आता. म्हणजे शालिनी कमाल दिसते. म्हणजे मल्हार काय म्हणेल तर ओ शालिनी बाई लई झाक दिसता बरं का तुम्ही. सो आज ती खूप सुंदर दिसते, झाक दिसते. आणि हे तिने कधी केलं नव्हतं. सो आज कमाल दिसते. म्हणजे क्रेडिट गोष्ट, तुला पण आनंद होत असेल ना. काय म्हणतात ते परी, यु नो, शी इज लुक लाईक परी. जा बाबा, फारच झालं नाही आज. लाजली आज टू मच झालं. शालिनीच्या अंदाजात तू दे ना त्याला असं रिप्लाय. असं आवा असं कधी कोड कौतुक करत नाही तुम्ही, पण आज करायले गणपती बाप्पाच्या निमित्ताने तर लई छान वाटायले. बाप्पाजवळ प्रार्थना करायले मी पैलवानी सोडून बाकी बी काहीतरी अजून करण्याची सद्बुद्धी बाप्पाने तुम्हाला द्यावी बस. हे शालिनीचं म्हणून झालं, पण शालिनी म्हणून एक वेगळं थँक्यू म्हणेन मी त्याला की बाबा पैलवान थँक्यू सो मच, तुम्ही एवढी माझी तारीफ केली त्याच्याबद्दल. म्हणजे मी तर तुम्हाला माहिती आहे की डे 1 पासून तिची तारीफ करत असतो सिरियलमध्ये. मल्हार हा शालिनीच्या प्रेमात आहे, किती कटकारस्थान केले तरी. त्यामुळे साधा भोळा माणूस आहे मी. ठीक आहे, आता जाऊ दे नको ना, इंटरव्ह्यू चालू आहे. पण माधवी आणि कपिल म्हणून मी विचारेल तुला की गणेशोत्सव तुमच्यासाठी काय असतो आणि कसा असतो, कुठे साजरा करतो? मी मुंबईमध्ये गेल्या 10 वर्षापासून राहतो, फॅमिलीपासून दूर राहतो आहे. त्यामुळे गणेश उत्सवामध्ये मला इथे मुंबईच्या मंडळामध्ये जाणं किंवा त्यांच्यासोबत जे आपलं महाप्रसाद असतो ते घेणं, किंवा आम्ही हॉस्टेलमध्ये राहत असताना महाप्रसादाला जायचो गणपतीच्या पंडालमध्ये, सगळेच गेले असतील. सो ही मजा होती. मला गावी खूप कमी राहता आलं आहे मला, कारण लहानपणापासून हॉस्टेलमध्ये आणि त्यात स्ट्रगलमुळे मुंबईमध्ये. सो गावाकडचा गणपती, अजून तो गणपती आणण्याचा मान किंवा घरामध्ये गणपती करण्याचा अजून मला ते लाभलं नाही आहे. मे बी लवकरच लाभेल माझं मुंबईमध्ये घर झाल्यानंतर. सो मी त्याला नेहमी असं म्हणते की ही सो लकी, लातूरचा आहे तो, की आता खरं तर ही ठिकाणं फक्त मी ऐकून माहिती आहेत, कारण तिथे जाण्याचा कधी संबंधच नाही आला.
मी त्याला म्हटलं की उलट खऱ्या अर्थाने तू गावातला असा छान उत्तम वातावरणात राहून आलेला आणि खूप सुंदर निसर्ग अनुभवणारा, त्याची शेती वगैरे. सो त्याच्यामुळे असं होतं की अरे किती छान तुझं बालपण गेलं असेल. पण तुम्हाला अनफॉर्च्युनेटली मी फार घरी राहिलोच नाही आहे. पण म्हटलं आता जर तू आहेस तर तुला जायला मिळतंय. गाव म्हटल्यावर तू इतका प्रवास करून तिकडे जातोस, किती भारी वाटत असेल तुला. तर सणावाराला मी जाण्याचा प्रयत्न करतो. आणि स्टार प्रवाहाच्या निमित्तानं असे विविध कार्यक्रम होतात, त्या निमित्तानं तुम्ही सगळे एकत्र येतात, ते एक खूप छान निमित्त असतं. स्पेशल थँक्यू त्यासाठी स्टार प्रवाहाला आहे. आम्ही आमच्या लोकांसोबत तर असतोच, म्हणजे आपण करतोच दरवर्षी घरच्यांसोबत, पण एक वेगळं कुटुंब निर्माण होतं. आनंद जितक्या जास्त लोकांसोबत आपण सेलिब्रेट करतो तो अविस्मरणीय असतो, तो मेमोरेबल असतो, लक्षात राहतो. तर अशी संधी मला असं वाटतं स्टार प्रवाहाने गेली 2 वर्ष मला खूप वेळा दिलेली आहे. सो एक सुंदर छान वाटणं, मुळातच आत्ता मन प्रसन्न वाटणं, अशा गोष्टी आजूबाजूला घडणं हे इम्पॉर्टंट आहे आणि ते घडतं आहे. आणि मला असं वाटतं ते सगळं सध्या स्टार प्रवाहामुळे घडतं आहे, कारण की आम्ही आता ही सिरियल करतो आहे आणि एक परिवाराचा भाग म्हणून ते आम्हाला इन्क्लूड करतात, आपलंसं करतात. सो त्यासाठी स्पेशल थँक्स टू स्टार प्रवाह. म्हणजे या स्टार प्रवाहाचं सांगायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना भेटता येतं, छान छान असं तयार होता येतं आम्हाला. म्हणजे मालिकेमध्ये तेच कपडे ते सगळं चाललेलं असतं. सो हा सोहळा म्हणजे आमच्यासाठी पण एक फ्रेशनेस देतं की छान तयार व्हायचं. हा तुम्हाला भेटता येतं, सगळ्यांना भेटता येतं. म्हणजे स्टार परिवारामध्ये काम करणाऱ्या सगळ्या ॲक्टरना भेटता येतं, म्हणजे लाईक गेट टुगेदर. सो असं गेट टुगेदर होतं आणि बाप्पाचं निमित्त आहे, त्यामुळे मजा येते. छान निमित्त आहे. तर तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.